सुभद्रेला असं वाटलं माझ्या करता आले, पण देव कोणा करता आले होते? भीष्म पितामह. बाणगंगेवर महाराज त्या बाणगंगेच्या किनाऱ्यावर बाणशून्य पडले गंगेच्या किनाऱ्यावर, आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचं प्राणोत्क्रमण व्हायचं होतं, पण त्यांनी देवाला मागितलं होतं, देवा ज्या दिवशी मी जाईल ना इच्छा मरणी होती त्या दिवशी तू तिथं असला पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. देव आले आणि आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी भीष्म पितामहाकडे पाहिलं. भीष्म पितामहानं डोळ्यात प्राण आणले होते, देवाची वाट पाहत होते. हरी कारे देवा उशीर लावियेला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला, तुझ्यासाठी करीन एकादशी राहीन उपवासी, उशीर लावियेला. कारे देवा उशीर लावियेला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला. देव हजर होते बरं का महाराज त्या ठिकाणी, इच्छा मरणी होते भीष्म पितामह. भीष्म पितामह सांगितलं, पितामह तुम्ही जात असताना फक्त एक काम करा, जाण्याच्या अगोदर धर्मराजाला नीती सांगा. मग महाराज बाजूने द्रौपदी होती, द्रौपदी हसली. हसल्यानंतर भीष्म पितामहान पाहिलं, द्रौपदी का हसली तू? भीष्म पितामह एक सांगू का, हसू नाही तर काय करू? त्यावेळेस ज्यावेळेस महाराज कौरवी पांचाली सभे माझी आणली, ओढत मला दुःशासनानं आणलं, आणि जशी गाय एखाद्याच्या त्या ठिकाणी कसावाच्या हाती सापडते ना महाराज, ती जशी महाराज सर्वांना चौकस बुद्धीने पाहते, करुण दृष्टीनं पाहते, तसं मी तुमच्याकडे पाहिलेलं होतं. भीष्म पितामह वाचवतील, द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य वाचवतील, तुम्ही मानाखाली घातल्या. त्यावेळेस कुठं गेली होती तुमची नीती? आज तर मोठी नीती सांगून राहिले तुम्ही. महाराज भीष्म पितामहानं सुंदर उत्तर दिलं, द्रौपदी बरोबर आहे तुझं, पण त्यावेळेस मी दुर्याचं अन्न खाल्लं होतं. जैसे खायन्न वैसे होय मन, जैसे पिये पाणी वैसी होय वाणी. म्हणून महाराज सांगतात जेवणाच्या अगोदर परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, राम म्हणता ग्रासो ग्रासी, तुझी जेविला उपवासी. काही लोक म्हणतात का तुमचे साधू लोक तो गराळा करून घालतात पाण्याचा ताटाया भोवती, तो सारखे गधे जऱ्या लिहू नये म्हणून म्हटलं नाही का. आपण शेताला गराळा का घालत असतो? तसं नाही महाराज, त्याला विश्वदेव म्हणतात. आणि महाराज सांगतात आलेलं त्या ठिकाणी अशा प्रकारे अन्न परमात्म्याला समर्पित करणे, त्यातले जे असणारे दोष आहेत ना ते परब्रह्मच आहे, पण तरी कधी कधी असं असते महाराजांच्या ठिकाणी दोष असतात, आणि ते दोष घालवण्याकरता हरी चिंतनी भोजन. भीष्म पितामहाने सांगितलं, मात्र तुझ्या पतीचे असंख्य बाण माझ्या हृदयामध्ये घुसलेले आहेत, अंगामध्ये घुसले. खाल्लेलं रक्त जे होतं ना दूषित रक्त ते निघून गेलं, आता फक्त शुद्ध बुद्धी उरली. आणि म्हणून मी धर्मराजाला नीती सांगतो. नीती सांगितली आणि नंतर महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे महाराज पुष्पताग्रा छंदामध्ये भीष्म पितामहाने स्तुती केली. देवा आता मी जाणार आहे, मला कळालं तू देव आहेस नाही का. आणि भगवंतानेही महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे भीष्म पितामहाच्या जवळ हजर होते. देह वैकल्याचा वारा ज्ञानवरा सांगतात, झनी लागून दिया शरीरा, म्हणून आत्मबोधाचा पंजिरा श्वेत याते. देवाचं म्हणणं आहे, जो माझा भक्त आहे ना महाराज, त्याला मरणाचं दुःख होऊ देत नाही मी. का? मरणाचं तर एवढं दुःख आहे, आयुष्याचे सूत्र बिघडतात, भूतांची उमटे खडाडतात. याला जिवंत यमपुरी पाहिजे असेल त्यानं सरकारी दवाखान्यात जाऊन पहा, जिवंत यमपुरी आहे. महाराज सांगतात सोपी गोष्ट नाही. अरे 1000 इंगळा चावाव्यात एवढं दुःख होत असते महाराज, हा देव सोडत असताना या आत्म्याला. आणि महाराज देव सांगतात, जो माझं चिंतन करते त्याला मी या दुःखापासून परे करतो. मी त्याला हे दुःख होऊ देत नाही, कारण मी तिथं हजर असतो. देह वैकल्याचा वारा, झनी लागुनी दिया शरीरा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा श्वेत याते. मी स्वतः हजर असतो, त्याचा प्राण निघून जात असताना मी त्याला त्रास होऊ देत नाही. म्हणून तर वर्णन केलेलं आहे, मरणा ऐलच थडिये, जे मज मिळवणी गेले पुढे ते मरणा अनिकीकडे जातील की. अरे मरणाच्या अगोदरच ज्यांनी चिंतन करून माझी प्राप्ती करून घेतली, मरणाच्या वेळेस कमी त्यांना वाईट मार्गाला जातील का? नाही.
त्यांना माझ्यामध्ये सम्मिलित करून घेतो. म्हणून भीष्म पितामह त्यातलेच होते. महाराज भीष्म पितामहाचं प्राणोत्क्रमण झालं. शेवटी देव महाराज अर्जुनाला सोबत घेतलं, द्वारकेमध्ये गेले. आणि द्वारकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारे द्वापार युग संपला, भगवंताचं निजधाम गमन झालं आणि कलेची सुरुवात झाली. इकडे महाराज धर्मराजा तळमळ करू लागला, इकडे महाराज त्या ठिकाणी परीक्षिती राजा मोठा झाला, त्याचा विवाह करण्यात आला. परीक्षितीचा विवाह कोणाबरोबर झाला मग आम्हाला काय माहित नाही का, एका बाई बरोबर झाला हो. आता माणसाचा विवाह बाई बरोबर होईल की नाही? अरे बाई बरोबर झाला, पण त्या स्त्रीचं नाव काय होतं? बऱ्याच जणांना ते नाव माहित नाही. तिचं नाव होतं इरावती राणी. जन्मेंजयासारखे 5 मुलं झाले. मग इकडे आता धर्मराजा वाट पाहायला लागले. वाट पाहत असताना तितक्यात महाराज अर्जुनाला पण निस्तेज होऊन आला. धर्मराजा विचारलं, का रे बाबा, देव चांगले आहेत की नाही, सेमकुशल आहेत की नाही? कोणती आहे? त्या धावत आली. माझा भाचा चांगला आहे की नाही? अर्जुना रडायला लागला. दादा, सर्व संपला. आपला जो पाठीराखा होता ना, तो परमात्मा आता निघून गेला आणि धाम गमन केलं. एवढे शब्द फक्त कुंतीने ऐकले. महाराज आपल्या प्राणाचा त्याग केला. काय प्रेम असेल, काय भक्ती असेल, काय भाव असेल महाराज कुंतीचा. देवाचं निजधाम गमन झालं हे ऐकल्याबरोबर कुंतीनं स्वतःचाही प्राण त्याग केला. एवढा देवावर महाराज भाव भक्ती. महाराज कुंती निघून गेली. नंतर पांडवांना असं वाटलं आता काही आपल्याला इथून निघून गेलेलं बरं, कलियुग लागलेला आहे, कलियुगाचे लक्षण दिसायला लागले. म्हणून महाराज परीक्षिती राजावर आता या ठिकाणी अशा प्रकारे या पृथ्वीचा भार सोपवला. हस्तिनापुराचा राजा परीक्षिती राजाला केलं आणि पांडवांनी आपलं त्या ठिकाणी स्वर्गारोहण केलं. आता परीक्षिती राजा धर्मनीती न्यायानं वागायला लागला. कारण का, ए वडील जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तीची अनुष्ठिती सामान्य सकळ. महाराज परीक्षिती राजा जसं आपले पूर्वज वागलेत ना, तसाच वागायला लागला. धर्म नीती न्याय. कोणी आलं की महाराज त्याला अपशब्द बोलायचे नाही. साधू आले की त्यांचं पूजन करायचं. संत महात्म्यांना महाराज आसन टाकायचं, त्यांची पूजा करायची, त्यांचा आदरातिथ्य करायचं. घालिया संतासी आसनी पूजा करी काया वाचा मनी, एका जनार्दनी जाणी इच्छिती पुरवी त्या. सर्वांचा आदरातिथ्य करायचं. आणि असं करत असताना महाराज मोठ्या प्रेमानं दिवस जायला लागले. एक दिवस असं झालं, सुतजी शौनिकादी ऋषींना सांगतात, परीक्षिती राजा आपल्या खजिन घराण्यामध्ये गेला आणि त्यानं पाहिलं माझ्या पूर्वजांनी माझ्याकरता कोणकोणती संपत्ती कमवून ठेवली पाहू द्या. फार महाराज संपत्ती कमवून ठेवली होती पांडवांनी. हिरे रत्नमाणिक कुंडया सर्व महाराज सोने हिरे रत्नमाणिक होते. आणि एका कापडाखाली महाराज त्या ठिकाणी काहीतरी होती, कोणती तरी वस्तू होती. म्हणून या कापडाखाली आहे म्हणून तो कापड बाजूने केला महाराज परीक्षिती राजानं. तर त्या कापडाखाली परीक्षिती राजाला मुकुट दिसला सोन्याचा. कोणाचा होता तो मुकुट? जरासंधाचा. तो मुकुट जरासंधाचा होता. जरासंध हा कंसाचा सासरा. अस्ति आणि प्राप्ती ह्या त्याच्या मुली आणि त्यानं त्या कंसाला दिल्या होत्या. ज्यावेळेस महाराज कंसाला मारलं भगवान कृष्ण परमात्मानं, त्या जरासंधानं स्वारी वगैरे केली आणि इकडे महाराज तो जरासंध आता पापी झाला, त्याला संपवायचं होतं. म्हणून भगवंतानं भीमाकडून जरासंधाचा वध करून घेतला. त्यावेळेस 3 जण तिथं होते. कोण कोण? देव, अर्जुन आणि भीम. महाराज जरासंधाचा वध केला आणि जरासंधाचा वध केल्यानंतर जरासंधाचा जो मुलगा होता ना, तो मुलगा तो मुकुट मागण्याकरता आला. महाराज जाऊ द्या, तुम्ही माझ्या वडिलाला मारलं हरकत नाही, पण आमची या ठिकाणी पूर्वजाची जी निशाणी आहे तो मुकुट आम्हाला द्या, कारण तो आमचा सन्मान आहे. पण महाराज नकुल आणि सहदेवानं तो देऊ दिला नाही. नंतर हे नकुल सहदेव गेले होते तिथं. नकुल सहदेवानं तो देऊ दिला नाही. देवानं सांगितलं देऊन टाका. कारण काय, हा मुकुट तुमचा नाही, हा मुकुट जरासंधाचा आहे. एक तर महाराज त्या ठिकाणी दुसऱ्याची धन आपले म्हणणं म्हणजे ती आसुरी संपत्ती आहे. आणि एक सांगू का, हा मुकुट म्हणजे काही चांगल्या माणसाचा नाही, असुराचा मुकुट आहे नाही का. आणि हा एक दिवस तुम्ही जर हा मुकुट तुमच्या खजिन घराण्यामध्ये ठेवला तर महाराज अपाय काढल्याशिवाय राहणार नाही. पण नकुल आणि सहदेवानं काही ऐकलं नाही. महाराज तो मुकुट ठेवून घेतला. आता ती आसुरी संपत्ती होती बरं का. महाराज ज्ञानोबांनी 2 संपत्तीचं वर्णन केलेलं आहे. एक दैवी संपत्ती आहे आणि एक आसुरी संपत्ती आहे. आसुरी संपत्ती अशी आहे महाराज, कोणाचं मन दुखून कमवणे ही आसुरी संपत्ती आहे.
आणि दैवी संपत्ती स्वकष्टार्जित मिळवावा तुची ग्रासू आपला. स्वकष्टानं मिळेल त्या ठिकाणी अशा प्रकारे समाधान मानायचं. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेमध्ये हरी जोडून धन उत्तम व्यवहारी, जोडून धन उत्तम व्यवहारी, जोडून धन उत्तम व्यवहारी, जोडून धन उत्तम व्यवहारी. उदास विचारे वेदकरी, उदास विचारे वेदकरी, उत्तमची गती पुढे कपावे, उत्तमची गती पुढे कपावे. उदास विचारे वेदकरी, उदास विचारे वेदकरी, वेदकरी. उत्तम व्यवहारी. चांगल्या मार्गाने पैसा कमवा बरं का महाराज. पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. महाराज सांगतात अर्थ कमवणं वाईट नाही, फक्त चांगल्या मार्गाने कमवा. वाईट मार्गाने कमवलेली संपत्ती तुम्हाला सुख मिळणारच नाही, पण तुमच्या ज्या असणाऱ्या पिढ्या त्यांनाही महाराज दुःखच देईल. आणि तसं एक सहज म्हण आहे, सज्जन का पैसा साधू और फकीर आणि दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील. असं असतंच ते. महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे ते कमवून आणलेलं धन अर्थात तो मुकुट देवाच्या म्हटलं त्या ठिकाणी ऐकलं नाही, दिला नाही, परत दिला नाही. आज तोच मुकुट महाराज परीक्षिती राजाच्या हाती लागला. परीक्षिती राजाला माहित नाही परीक्षिती राजा अनभिज्ञ आहे. त्याला असं वाटलं हा सुंदर मुकुट महाराज त्या ठिकाणी माझ्या पूर्वजांनी माझ्या करताच ठेवलेला आहे. तो सोन्याचा मुकुट परीक्षितीनं परिधान केला. परीक्षितीनं परिधान केल्यानंतर महाराज सांगतात त्या ठिकाणी बुद्धीचा भ्रम झाला. का? कारण असं आहे महाराज, एखाद्याची वाईट जर वस्तू असली किंवा त्या ठिकाणी एखाद्याचं वाईट जर त्या ठिकाणी वस्तू आपण वापरली किंवा त्याचे संस्कार जर वाईट असले तर ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात. अणु, रेणू, परमाणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. महाराज असं का म्हणतात महाराज, तेथीचे उत्तम चरण रजवंदिता, जळती दुशाची धुंग, शुद्ध होती नारीनं, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. या धर्म मंडपाचा अवतीभोवतीचा जो परिसर आहे ना महाराज, या भगवत नामचिंतनानं काय झालं, इच्छा जो कण कण आहे ना महाराज, तो कणा कणावर भगवत नामचिंतन त्या ठिकाणी पडल्यामुळे त्यातले दोष गेले आणि तो पवित्र झाला. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा, तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. महाराज सांगा इच्छा कण कण पवित्र आहे. आता 6-7 दिवसापर्यंत जिथपर्यंत कथा चालू आहे, नामस्मरण चालू आहे. त्याचं कारण आहे त्या प्रत्येक कणावर संस्कार नामाचे पडून राहिलेले. आणि म्हणून एखाद्याच्या संगतीमध्ये जर आपण गेलोत ना महाराज, तर त्याची दुर्गुण आपल्या शरीरात का प्रवेश करतात? आपल्या अवतीभोवती फिरणारे जे अणुरेणू परमाणू आहेत ना, याच्यावर ते संस्कार पडत असतात आणि ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. जसा परीक्षिती राजाने त्या ठिकाणी जरासंधाचा मुकुट घातला, त्याच्यामध्ये असणारे जे वाईट संस्कार महाराज, त्याच्यामध्ये अणुरेणू परमाणू जे होते ते याच्या बुद्धीत घुसले. बुद्धीचा भ्रम झाला. कधीही जो परीक्षिती राजा ज्यानं स्वीकार केली नाही, ज्यानं नाहक प्राण्याची हत्या केली नाही, आज त्याला हत्या करावीशी वाटली. बैसता चोरापासी
तैसीच होय बुद्धी आणि देखताची चिंधी मन धावे. हे कशाचा महाराज परिणाम आहे? त्याच्या संगतीचा परिणाम. जरासंधाचा मुकुट त्याच्या संगतीचा परिणाम. महाराज सांगतात परीक्षिती राजाच्या अंतःकरणामध्ये हत्या करायचं त्या ठिकाणी निर्माण झालं. आज आपण अखेट केली पाहिजे, स्वीकार केली पाहिजे असं परीक्षिती राजाला वाटतं. या परीक्षिती राजानं आतापर्यंत महाराज कोण्याच पशुला त्रास दिला नाही. भूतदया हे भांडवल संता आपुल्या ममता देई नाही. तहानल्या जीवन वना माझी. भूतदया पशु गाईचे पालन तहानल्या जीवन वना माझी. हे ज्याची वृत्ती आहे त्याच्या वृत्तीमध्ये बदल पडला. नुसतं मुकुट घातला तर मग आपण कोणाकोणाच्या वस्तू काय काय वापरतो आता आपापले पेपर तपासा नाही का? अरे नुसतं जरासंधाचा मुकुट घातला तर एवढा मोठा महाराज परीक्षिती राजा, धर्मनीती न्यायानं सार्वभौम राजा, त्याची जर मती फिरली, बुद्धी जर फिरली तर महाराज त्या ठिकाणी आपण आपलं पहा. हेच घेण्यासारखं असते कथेतून. आणि म्हणून त्याच्याकरता परीक्षिती राजा अखेट करण्याकरता निघाला. जात असताना समोर गेला महाराज, गावच्या बाहेर गेला आणि त्याने एक कुतूहल पाहिलं. काय पाहिलं महाराज? आश्चर्य पाहिलं. एक काळाकुट्ट मनुष्य एका बैलाला मारत आहे. त्या बैलाचे 3 पाय तुटलेले आहेत. बैल एका पायावर उभा आहे आणि बाजूनं जी गाय आहे ना ती गाय रडू लागलेली. महाराज तो बैल म्हणजे धर्माचं प्रतीक आहे. धर्माचे 4 पाय सत्य, तप, सदाचार, दया. महाराज सांगतात याचे 3 पाय तुटलेले आहेत कलियुगामध्ये. फक्त आता कलियुगामध्ये धर्म एकाच पायावर उभा आहे, दया. नाही का? दया धर्म का मूल हे स्वार्थ मूल अभिमान. दयेवर महाराज त्या ठिकाणी धर्म उभा आहे. आणि महाराज सांगतात त्या ठिकाणी जी बाजूने रडणारी गाय आहे ना ती पृथ्वी आहे. त्या पृथ्वीवर महाराज त्या ठिकाणी या कलियुगामध्ये पाप व्हायला लागते आणि पाप झालं की महाराज सांगतात त्या पृथ्वीवर ओझं व्हायला लागते. म्हणून ती गाय रडू लागलेली. परीक्षिती राजा गेला, त्या काळ्या कुट्ट माणसाला ताडण केलं आणि मारावं इतक्यात त्या ठिकाणी तो काळा कुट्ट मनुष्य म्हणजे कली आहे तो शरण आला. महाराज मला मारू नका, मला तुमच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी राहण्याकरता जागा द्या, मी शरण आलो. शरण आलेल्याला मरण देत नसतात म्हणून 4 प्रकारच्या जागा दिल्या. ज्या ठिकाणी जुगार खेळणं चालू आहे त्या ठिकाणी राहा. ज्या ठिकाणी मदिरा प्राशन करणं चालू आहे, दारू पिणं चालू आहे त्या ठिकाणी राहा. ज्या ठिकाणी भांडणं चालू आहेत त्या ठिकाणी राहा. आणि ज्या ठिकाणी स्त्री कामी लोक राहतात ना, म्हणजे स्त्रीचा संघ चालू आहे त्या ठिकाणी राहा. स्त्रीचं गमन चालू आहे त्या ठिकाणी राहा. वेश्यागमन चालू आहे त्या ठिकाणी राहा. कलियुगात सांगितलं महाराज हे 4 ठिकाणं तुम्ही मला दिले, पण हे तर अगोदरच भ्रष्ट झालेले आहे. एखादं पवित्र ठिकाण द्या म्हणजे वाटलं पाहिजे काही नाही. सांगितलं तू राहा, पण कोण्या संपत्तीत राहा? आसुरी संपत्तीत राहा. जी संपत्ती मन दुखून कमवलेली आहे त्याच्यामध्ये तुझा वास हो. म्हणून या कलियुगामध्ये कोणाचं मन दुखून कमवलेली संपत्ती महाराज तिथं कलीचा वास. आता आपण घातलेला मुकुट महाराज हा जरासंधाचा आहे, चोरीचा आहे, किंवा महाराज त्या ठिकाणी मन दुखून आणलेला आहे हे परीक्षिती राजाला माहित नाही. म्हणून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या कलीनं प्रवेश केला आणि कलीनं प्रवेश केल्यापासून तिथून महाराज त्या ठिकाणी आणखीनच मती फिरली. महाराज सांगतात मर्कडरूपी चंचल मन त्यासी असत संगे मदिरापान कामवृंचिके दंशिले जाण मग वर्तन यद्वा तद्वा. अगोदरच माळकड कसं असते, चंचल असते, त्यात त्याला दारू पाजली, मग आणखीनच पावर वाढला आणि त्यात त्याला विंचू चावला, मग काय विचारता? तसं महाराज अवस्था ती झाली. महाराज परीक्षिती राजाचं आता डोकं फिरल्यानंतर बुद्धीचा पूर्ण भ्रम झाला. परीक्षिती राजा निघाला, दूर जंगलामध्ये गेला, सैन्य पांगलं, राजा एकटाच आहे आणि तहान लागली, राजाला भूकही लागली. कुठंतरी काही मिळते का म्हणून एका ऋषींच्या आश्रमामध्ये गेला. त्या ऋषीचं नाव होतं शमीक ऋषी. शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये शिष्य मंडळी होतं, पण ते आंघोळ करण्याकरता नदीवर गेले होते. शमीक ऋषीचा मुलगा होता संग, तोही आंघोळ करण्याकरता गेला आणि गेल्यानंतर त्यावेळेस त्या ठिकाणी शमीक ऋषी एकटेच होते, ध्यानस्थ बसले होते. राजा गेल्यानंतर राजाला राग आला. पहा, एरवी संत महात्म्यांचा मान करणारा राजा परीक्षिती राजा, आज त्याला साधूला पाहून राग आला. का? कारण मुकुट जरासंधाचा घातला होता ना. महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे मुकुट जरासंधाचा आहे आणि जरासंध राक्षस म्हटलं की महाराज सांगू का, जेथीच्या कृपेचा लाई जे वरू तेथे मनची होय व्यभिचारी, तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणजे नाही का.
म्हणजे ज्या भगवान शंकरानं वरदान दिलं त्या भस्मासुराला, हे लेखाचं त्याच्या डोक्यावर चालला हत्या आहे, हमारी बिल्ली हमसे म्या. नाही कठीण आहे की नाही? तसं काही लोक असतात महाराज भस्मासुराच्या वृत्तीची. महाराज समजून घ्या ते राक्षसच, मग ती आसुरी वृत्ती होती. आसुरी वृत्ती असल्यामुळे महाराज त्या ठिकाणी ज्या साधूचा मान परीक्षिती राजा करत होता, त्या परीक्षितीचे कडून आज साधूचा अपमान घडला. मेलेला सर्प महाराज बाणाच्या टोकाने उचलला, शमीक ऋषीच्या गळ्यात घातला आणि महाराज त्या ठिकाणी परीक्षिती राजा निघून गेले. परीक्षिती राजा निघून गेल्यानंतर आता त्या ठिकाणी अशा प्रकारे घरी आले. घरी आल्यानं आपला मुकुट काढला. सर्व बुद्धीवर वाईट प्रभाव होता तो नष्ट झाला. नष्ट झाला आणि राजाचं मन राजाला सांगायला लागलं. एक सांगू का महाराज, माणूस कोणाकडूनही पाप करताना वाचेल, पण मनाकडून वाचत नाही. तोरा मन दर्पण केलाय, तोरा मन दर्पण केलाय, भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण मन ही देवता मन ईश्वर, मन से बड़ा न कोई. मन उजियारा जब जब पहिले, तन उजियारा होय. महाराज सांगतात त्या ठिकाणी, पुढचं नाही माझ्या, महाराज वर्णन करतात त्या ठिकाणी, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. माणसाचं मन गाळी देते बरं का, मनाची ग्वाही त्रिभुवनात नाही. माणसाचं मन त्याला सांगत असते की तू किती पापी आहेस, किती पुण्यवान आहेस. आज परीक्षिती राजाचं मन त्याला सांगायला लागलं, ई राजा, अरे ज्या तुझ्या आतापर्यंत त्या ठिकाणी पूर्वजांनी साधूचा अपमान केला नाही. अरे दुर्वास रात्री 12 वाजता आला होता तुझ्या पूर्वजांच्या घरी अन्न मागण्याकरता. दुर्वास छळो नाही का, दुर्वास महाराज त्या ठिकाणी धर्मराजाच्या घरी आला होता मागण्याकरता, सत्वहरण करण्याकरता. पण तरी महाराज धर्मराजानं त्यांना त्या ठिकाणी हाकलून नाही लावलं, अपशब्द नाही बोलले, उलट आदरातिथ्य केलं. आणि आदरातिथ्य केल्यानंतर महाराज जेवण मागितलं तर काही हरकत नाही, मी जेवण देण्याकरता तयार आहे, फक्त थोडा वेळ द्या. मग एवढे जर तुझे पूर्वज त्या ठिकाणी साधूच्या सोबत नम्र वागले, तर तू आज किती अपमान केलेला आहे महात्म्याचा, वाईट आहेस तू. अरे तुझ्या पूर्वजाचा चालत आलेला नियम तू मोडलेला आहेस. तुझ्या पूर्वजांनी कधी साधूची अवहेलना केली नाही, कधी अपमान केला नाही, कधी अवहेर केला नाही. पण आज तू एका महात्म्याच्या निष्अपराध असणाऱ्या महात्म्याच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला, काही अपराध नसताना. पापी आहेस तू, मन सांगायला लागलं महाराज. परीक्षिती राजा वरमला. कधी? ज्यावेळेस मुकुट काढल्याबरोबर बुद्धी शुद्ध झाली आणि त्या दिवशी परीक्षिती राजानं अन्न ग्रहण केलं नाही. सज्जनो ऐका, ज्या दिवशी तुमचं मन तुम्हाला सांगेल तुमच्या हातून काहीतरी चुकी झालेली आहे, त्या दिवशी देहाला दंडन म्हणून उपवास करा. पुन्हा तुमच्या हातून चूक होणार नाही महाराज, पुन्हा चूक होणार नाही. आपलं तर असं आहे महाराज, बाजारात मारलं घरी कशाला सांगता, होईलच लोकांना माहिती, असं आपली वृत्ती आहे. महाराज त्या दिवशी देहाला दंडन करा. परीक्षिती राजा उद्विग्न झाला. इकडे सुतजी शोनिक आदी ऋषींना सांगतात, ऐका महाराज, ज्या वेळेस त्या ठिकाणी अशा प्रकारे शृंग ऋषी आले आणि आल्यानंतर काही महाराज मुलं आले, त्यांनी पाहिलं आपल्या गुरुच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलेला. धावत गेले, श्रृंगाला सांगितलं, श्रृंगा तुझ्या वडिलाचा कोणीतरी अपमान केला, मेलेला सर्प आपल्या गुरुच्या गळ्यामध्ये घातलेला. श्रृंगानं मागचा पुढचा विचार केला आणि हातामध्ये पाणी घेतलं महाराज आणि शाप उचलले. ज्यानं कोण माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असेल, तोच सर्प महाराज 7 दिवस झाल्यानंतर जिवंत होईल
त्याला दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे. ही कथा म्हणजे या ठिकाणी परीक्षिती राजाची नाही बरं, आपली आहे. रूपक केलं परीक्षिती राजाचं. आपल्याला तरी पुढे 8वा दिवस निघणार आहे महाराज. आणि सर्प म्हणजे काळ. काळ हा सर्पच आहे आणि तो प्रत्येकाला दंश करणार आहे. आणि म्हणून त्याच्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारे वर्णन करतात. आल्यानंतर महाराज शमीक ऋषीच्या गळ्यातला मेलेला सर्प काढला, वडिलाच्या मांडीवर बसला, रडायला लागला. शमीक ऋषीचं समाधीतून उत्थान झालं. श्रृंगा, काय झालं? काही नाही बाबा, कोणीतरी मेलेला सर्प तुमच्या गळ्यात टाकला होता, मी शाप वचन बोललो. पुन्हा विचार केला, इथं कोण आलं होतं? म्हणून शमीक ऋषीने पुन्हा डोळे लावले. पाहतात तर काय, ध्यानामध्ये परीक्षिती राजा दिसले. वाईट वाटलं शमीक ऋषीला, खिन्न झाले. बाबा काय झालं? अरे अरे परीक्षिती, अरे अरे श्रृंगा, काय केलं? काय झालं बाबा? अरे आता असा राजा, या धर्मशील तपशील ज्ञानशील असा राजा आता या ठिकाणी पृथ्वीवर होणार नाही बाबा. पांडवांच्या वंशातला शेवटचा राजा होता तो परीक्षिती राजा. अरे धर्म नीती न्याय ज्यानं महाराज आतापर्यंत सांभाळला असा राजा आता या पृथ्वीला मिळणार नाही. तू विनाकारण शाप वचन बोललेला आहे. जा आता त्याला सावध कर, त्याच्याजवळ 7 दिवस राहिले. शृंग आला. शृंग आल्यानंतर महाराज त्या ठिकाणी शृंगाचा आदरातिथ्य केलं परीक्षिती राजा. शृंग महाराज त्या ठिकाणी डोळ्यामध्ये अश्रू आणले. महाराज मला क्षमा करा, मला अभयदान द्या. महाराज मी तुम्हाला अभयदान दिलेलं आहे, बोला. मी तुम्हाला सावध करण्याकरता आलो. काय झालं? मी ज्या ऋषींच्या गळ्यामध्ये तुम्ही मेलेला सर्प टाकला त्यांचा मी मुलगा आहे श्रृंग. मला माहित नव्हतं राजन, मला माफ करा. मी तुम्हाला शाप वचन बोललो. तोच सर्प 7 दिवस झाल्यानंतर जिवंत होईल, तुम्हाला दंश करेल, तुमचा मृत्यू होईल. राजाला वाईट वाटलं, पण राजाला चांगले असं वाटलं. जाऊ द्या, केली कर्म झाली, तिची भोगा आले, उपजली मेले ऐसे किती. आपण केलेलं कर्म महाराज त्या ठिकाणी आपल्याला भोगण्याकरता आलेलं आहे. आणि कर्म कोणाला सुटत नाही बरं का महाराज. रामप्रभूला सुटलं नाही, रावणाला सुटलं नाही, तर आपल्याला काय सुटणार आहे? अगा कर्मी जीवरावे, ते सुखदुःखी फळासी यावे, ते भोगावया यावे. ते सुखदुःखी फळावे, ते भोगावया यावे, देहा एका कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. परीक्षिती राजाला वाईट वाटलं. महाराज सन्मान केला शृंगाचा. आणि शृंगार केल्यानंतर हरी शृंगाला परत पाठवलं. आता मात्र परीक्षिती राजाला महाराज उदासीनता आली. का? कारण परीक्षिती राजाला कळालं मरावं लागते. आणि ज्या दिवशी परीक्षिती राजाला कळालं मरावं लागते तेव्हापासून परीक्षिती राजाचं राज्यकारभारात मन लागत नव्हतं. सज्जनो, आपलं का मन लागते? आपण मृत्यूला विसरलो ना. डोंगरीजी महाराज सांगितलं, सज्जनो ऐका, तुमच्या हातून जर तुम्हाला वाटत असेल पाप न व्हावं तर दररोज महाराज मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतलं तर चालेल. तू म्हणाल कसा बुवा आहे रे हा, आपल्याला म्हणते मंदिरात जाऊन दर्शन करू नका, पण तुमच्या फायद्याचंच आहे. मी बोललो नाही, डोंगरीजी महाराजांनी सांगितलं. महाराज कदाचित तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतलं देवाचं तरी चालेल, पण गावच्या बाहेर जे 4 टिनाचं छप्पर असते ना, काय म्हणतात त्याला? स्मशान. स्मशानभूमीचं दर्शन घेत जा रोज. का? कारण आपण मरण विसरलो ना महाराज. आणि मरण विसरलो म्हणून तुमच्या आपल्या हातून एवढे पाप होऊन राहिले. महाराज वर्णन करतात आपण मरण विसरलो आपलं, आणि म्हणून त्याच्याकरता त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या डोळ्याच्या समोर मरण ठेवा, तुमच्या हातून पाप होणार नाही. जनक राजाला एका जणानं विचारलं, का हो जनक राजा, तुम्ही एवढे मोठे विद्वान राजे आहात, श्रीमंत आहात, तुमच्या समोर महाराज संपत्ती लोडते, पण तुम्ही दरबारचं आसन टाकून का झोपता? आणि जनक राजाचं तसंच होतं महाराज. मुंडा हात गाली खाली ठेवायचे जनक राजा, आणि तिथं खाली दरबारचं आसन टाकायचे आणि झोपायचे. मग त्यानं पाहिलं ते म्हणे, जनक राजा, मी जर तुमच्या जागी असतो तर मुंडा हात गालीवर झोपलो असतो. तू म्हणे वा निरा उदासीन सारखे राहता. जनक राजाने सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर देतो, पण आज देत नाही, उद्या जेवण करता ये म्हणे आपल्या घरी. आता राजाच्या घरचं जेवण म्हटल्यावर काय सामान्य असेल का महाराज? ते आलं लेकाचं जेवण करण्याकरता, उपाशीच राहिलं, नाश्ता केला नाही, काही नाही, काहीच नाही, आणि आलं. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारे महाराज सांगतात, बसलं जेवणाकरता, श्री बालाजीचा बेत, सर्व पदार्थ वाढलेले. पण जनकराजाने सांगितलं, थांबा थोडे, काल लोहारा जुळून जी बनवलेली तलवार आहे नवीन ती आणली, याच्या डोक्यावर बांधली, अशा बेतात बांधली महाराज एका धाग्याला. वाऱ्याची जर जोरानं झुळूक आली की तो धागा तुटला की बरोबर याची मानच छाटली गेली पाहिजे, अशा बेतात बांधली. आणि चला खरा चालू, आता वदनी कवळ घेता, सांगा आता गोड धोळ खाया करता ते खाईन का? एक घास खाईन त्या तलवारीकडे पाय, एक घास खाईन त्या तलवारीकडे पाय.
कोणाचं त्या जेवणाकडे लक्ष. महाराज कसं बसव 4-5 घास खाल्ले, धुतला हात. पोटात भूक मावत नव्हती, हात धुतले बाजूने झाला. जनक राजाला विचारलं, बोला कशी झाली होती कढी, भजे, पुरणपोळी? काय म्हणे जनक राजे, जेवायला बोलावता वर टांगती तलवार ठेवता. बरं झालं तो धागा तुटला नाही. तो धागा जर तुटला असता तर मी तुमच्या घरी गोड जेवण खाण्याकरता आलो, लोक माझ्या गोड जेवणाच्या भानगडीत पडले असते. आलं नाही लक्षात? म्हणजे लोकांना माझं गोड जेवण खाल्लं असतं, तलवार जर तुटली असती तर. मग जनक राजा सांगितलं, नाही या लक्षात राहिलं का? बिलकुल नाही, माझं जेवणात लक्षच नव्हतं म्हणे, माझं लक्ष तलवारीकडे होतं. जनक राजा म्हणे, अजूनही तुझ्या लक्षात आलं नाही का? मी मुंडा हात गादी सोडून खाली का झोपतो? अरे बाबा, माझं लक्ष या राज्य कारभारावर नाही, माझं लक्ष मरणाकडे आहे. मरणा हक का बाना है, जीना उदार आना है, जीना उदार आना है. मरना हक का बाना है, मरना 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 हक का बाना है, जीना महाराज सांगतात मरावं प्रत्येकाला लागणार. तर राहण्याकरता कोणी आलं नाही बरं का महाराज. इथे उरवाले नाही अवतार, येरते पामोर जीव किती. जावं लागणार आहे, अटळ सत्य आहे. फक्त एकच आहे महाराज, आपण मरण विसरलो आहोत. आपल्याला असं वाटते आपण अमरपट्टाच घेऊन आलो, म्हणून आपल्या हातून पाप होऊन राहिले. परीक्षिती राजाला कळाला आपल्याला मरावं लागणार आहे. 9 मरगे 10 मरगे मरगे सहस्रथ्यांसी, 33 कोटी देवता मर गए जब पड़े काल की फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. जमका अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. 3 लोक पर छत्र विराजे, लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा वो भी मर गए, आणि रय्यत कोण बिचारी. मग आपला काय केव्हा तिथं. येते नाही उरवाले अवतार, येरते पामर जीव किती. मरण महाराज सांगतात अटळ सत्य आहे, आणि प्रत्येकाला महाराज त्या ठिकाणी ही परीक्षा एक दिवस द्यावी लागेल. महाराज सांगतात इथं राहण्याकरता कोणीच आलं नाही बरं का. आवेगा जबरे बुलावा हरी का, छोड़कर सब कुछ जाना पड़ेगा. आवेगा जबरे बुलावा हरी का, छोड़कर सब कुछ जाना पड़ेगा.
हरि का नाम आएगा और न कुछ तूले पाएगा. काही सोबत येणार नाही बरं का महाराज. महाराज सांगतात त्या ठिकाणी परीक्षिती राजाला कळालं, उद्विग्न झाला परीक्षिती. सज्जनो, ज्या दिवशी तुम्हाला कळेल मरावं लागणार आहे त्या दिवशी तुमच्या हातून पापच होणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी कळाला ना एखादा प्रतिष्ठित माणूस बिमार झालेला, आजार झालेला आहे, त्याला दुर्धर, त्या दिवशी काय करतात लोक, त्याला भेटण्याकरता जातात की नाही. परीक्षिती राजा तर महाराज सार्वभौम राजा होता. सार्वभौम राजा होता, दिल्लीचा राजा म्हणजे भारताचा सार्वभौम राजा. सार्वभौम राजा होता. सर्व महाराष्ट्र ठिकाणी ऋषी मनवादी भेटण्याकरता जायला लागले राजे. आणि परीक्षिती राजा प्रत्येकाला हेच विचारायला लागले, महाराज माझं मरण 7 दिवसावर आलेलं आहे, काही मी उद्धार पावीन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कैहे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल ही वर्म, हाची श्रम वाटतसी. महाराज सांगा माझं आता त्या ठिकाणी 7 दिवस कसे चांगले जातील, माझं मरण कशानं त्या ठिकाणी चुकेल, मरणाची भीती कशानं चुकेल. कोणी सांगत नव्हतं बरं का महाराज. आज परीक्षिती राजाला कळालं मरावं लागणार. ज्या दिवशी मरावं लागणार आहे, कळणार आहे, त्या दिवशी पाप होणार नाही. पहा, एक उंदीर महाराज पोटात भूक मावत नाही आणि काहीतरी खाण्याकरता मिळते का म्हणून पाहायला लागले इकडच्या तिकडे. त्याला दिसले महाराज काही बिस्किटाचे तुकडे होते, काही पोंगा पंडितचे, आणि आलं ते महाराज खाण्याकरता. पण ते काय वर ठेवले होते का, पिंजऱ्यात ठेवले होते. पिंजऱ्यात उंदीर पकडण्याचा पिंजरा, त्याच्या दाराची व्यवस्था पहा कशी आहे महाराज. स्प्रिंग लावलेला असते त्याच्या दाराला, त्याच्यावर ओझं पडलं की तो स्प्रिंग महाराज त्या ठिकाणी ते दार आपोआप ओपन होते. आणि त्याच्यावरच ओझं निघालं की दार बंद होते, बंद करण्याची गरज नाही. हे महाराज त्या दारावर गेलं ते उंदीर, त्याच्या ओझ्यानं ते दार उघडलं. उंदीर आत गेला, दार बंद झालं. यानं काही पोंगा पंडितचे तुकडे, काही बिस्किटाचे तुकडे तोंडात घेतले आणि त्याला असं वाटलं बिळात जाऊन निवांत खाऊ. निवांत खाऊ त्याने इकडे तिकडे पाहिलं महाराज त्या दारातून. त्याला असं वाटलं बाहेर निघून जायचं. महाराज तिकडे ते गेलो, पाहते तर काय ज्या दारातून आपण आलो ते दार बंद झालेलं आहे. आता घाबरलो ते, त्या पिंजऱ्यात फिरायला लागलं. एका महात्म्याने त्याची भेट घेतली. का हो उंदीर मामा? बोला म्हणे महाराज, आता पोटात तुमच्या भूक मावून नाही राहिली, तोंडात आहे ना बिस्किटाचे तुकडे आहेत, ते पोंगा पंडितचे आहेत, घे ना खाऊन. मग तो म्हणे महाराज आता भूक असल्यावरही खा वाटत नाही का, आता समजलं मरावं लागते, जे कुणाला ते दार बंद झालं. तसंच आहे आपलं महाराज. हे जरा करून तर पहा. महाराज सांगतात त्या ठिकाणी आता कळालं मरावं लागणार आहे परीक्षिती राजाला. उदासीन झाला परीक्षिती राजा, उद्विग्न झाला, विचारायला लागला, कौन आहे सा मोषद मौला, जो घर में खुदा बतावेगा, अपने मन मंदिर में बिठा के बिस्मिल्लाह कलमा पढ़ाएगा. कोणाचा महात्मा महाराज माझं मन आता त्या ठिकाणी माझं मरण चांगलं करे. महाराज प्रत्येकाला विचारायला लागले बरं का महाराज. पुसावी सेची वारे, पुसावी सेची वारे, पुसावी सेची वारे, पुसावी सेची वारे, देव कृपा करी, देव कृपा करी.
पुसावीची वाटे पुसावीची वाटे जी जी भेटी तयासी देव कृपा करील मग काय लाज राखील. महाराज परिस्थिती राजा प्रत्येकाला विचारायला लागला. परिस्थिती राजाला भेटण्याकरता लोक यायचे. सर्वात मोठं पाप सांगू कोणतं आहे महाराज? ज्या दिवशी तुम्ही महाराज त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये भरती असता, दुर्धर आजार झालेला आहे, लोक तुम्हाला भेटण्याकरता येतात, पण तशी येत नाहीत. काहीतरी वस्तू आणतात खाण्याकरता, काही फळं आणतात. म्हणजे फळं बाजूने ठेवलेले असतात आणि तुमचा देखरेख करणारा तुमचाच असते कोणीतरी. महाराज त्या ठिकाणी फक्त आता फळं आणल्या जातात, हा टक पाहिजे पण खाता येत नाही. आणि सर्वात मोठं पाप सांगू कोणतं आहे? तुम्हाला आणलेली फळं तुमचं त्या ठिकाणी देखरेख करणारा तुमच्या देखत खाते आणि तुम्ही नुसतं मोठं पाहता. सर्वात मोठं पाप आहे, नाही का? महाराज परीक्षिती राजाला भेटण्याकरता यायला लागले. येत असताना परीक्षिती राजा प्रत्येकाला सन्मान करायचा आणि विचारायचा, नाही का, महाराज माझा जर विचार केला तर मी अनाथ आहे, अपराधी आहे, नाही का? कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी, वाची कृपा निधी माय बापा. सांगा महाराज माझा उद्धार होईल की नाही? याला सुविचारणा म्हणतात बरं का महाराज. ही विचारणा कोणाला करता येईल? विचारणा, सुविचारणा, नाही का? महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे विचारणा करणे, ज्ञानाविषयी देवाविषयी विचारणा करणे. परीक्षिती राजा आता विचारायला लागला. राज्यकारभार नाही गोड वाटायला लागला. मग महाराज हे त्या ठिकाणी अशा प्रकारे परीक्षिती राजाला आता त्या ठिकाणी 7 दिवसात आता त्या ठिकाणी परीक्षिती राजा जाणार. हे शुकाचार्यांच्या कानावर वार्ता पसरली. मग आता हे शुकाचार्य कोण महाराज? त्या ठिकाणी पुन्हा सुतजीन शौनिकादी ऋषींनी प्रश्न विचारला. त्यावेळेस सांगतात ऐका, व्यासांचे चिरंजीव होते महाराज शुकाचार्यजी. याजसाठी जप याजसाठी तप व्यासेही अमुपी ग्रंथ केली. महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे ते भागवत सांगण्याकरता प्रवृत्त झाले. का हो महाराज? भागवत सांगण्याकरता प्रवृत्त झाले, पण हे भागवत कुठून निर्माण झालं? मग त्यावेळेस त्या ठिकाणी सांगायला लागले महाराज. त्या ठिकाणी स्कंद 2 आणि दुसऱ्यातला 6वा अध्याय, चतुश्लोकी चारी भागवत. प्रथम तर हे भागवत महाराज 4 श्लोकाचंच होतं. अहमेवा समेवाग्रे ज्ञान्यदे सत्सत्परम पश्चादम यदि तस्य यो वशिष्वशोष्वहम वृत्त्यर्थे प्रत्ययत्न प्रत्ययचात्मनि तद्विद्यात्मनो मायाम यथा भासु यथा तमः यथा मंति भूतानि भूतेषु चाश्वचेष्वनु प्रविष्टान्नि तथा तेषु न तेष्वहम एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्यात्र सर्वत्र सर्वदा. हे 4 श्लोकाचं भागवत पहिले 4 श्लोकाचंच होतं. आणि कोणी कोणाला सांगितलं? महाराज वर्णन करत हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. पहिले हे भागवत महाराज त्या ठिकाणी परमात्म्यानं आपल्या मुलाला सांगितलं, ब्रह्मदेवाला. आणि कधी सांगितलं? ज्यावेळेस ब्रह्मदेवाच्या मुलांनी प्रश्न विचारला. कोणी महाराज? हे सनक सनंदन सनातन समर्थ कुमारांनी. बाबा विषयात चित्त का चित्तात विषय? उत्तर देता आलं नाही. आणि आता पहा
मुलांनी आपल्याला प्रश्न विचारला, आपल्याला उत्तर देता आलं नाही म्हणजे विषय चित्ताकडे जातात का चित्त विषयाकडे येते, असा त्याचा अर्थ आहे. उत्तर देता आलं नाही, उत्तर देता आलं नाही म्हणून महाराज ब्रह्मदेव उद्विग्न झाले, आपल्या मुलाला चिंतेत पाहिलं. ब्रह्मदेव कोणाचे मुलगे आहे? जयाच्या नाभी कमळी ब्रह्मचतुरानना. विष्णू परमात्मानं आपल्या मुलाला चिंतेत पाहिल्यानंतर पहिले महाराज त्या ठिकाणी, आणि एक सांगू का, कथा ऐकत असताना महाराज सांगतात प्रफुल्ल होऊन कथा ऐकली पाहिजे, प्रसन्न होऊन कथा ऐकली पाहिजे, त्यावेळेस ती पचनी पडत असते. आणि म्हणून त्याच्याकरता त्या ठिकाणी प्रथमतः त्यांचं मन एकविध करणं महत्वाचं होतं. जे उद्विग्न झालेलं चित्त होतं ना महाराज ब्रह्मदेवाचं, ते एकाग्र करायचं होतं. म्हणून त्याच्याकरता परमात्म्यानं हंसाचं रूप धारण केलं आणि असे नाचायला लागले. ब्रह्मदेवाचं महाराज मन एकाग्र झालं आणि आता मात्र त्या ठिकाणी हंस बनून, म्हणजे हंसच होते, आणि हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागव. मग हंसाचं रूप का धारण केलं? कावळ्याचं जमत नव्हतं, मोर तर राष्ट्रीय पक्षी आहे, त्याचं जमत नव्हतं. हंसाचं काय घेतलं? भागवताची भाषा समाधी आहे. हंसाचं उलट करा, काय होते? सोहम. महाराज सांगतात 21,600 वेळा मनुष्य महाराज श्वास घेते आणि सोडते. झोपीतही हे चालूच असते त्याचं, नाही का? याला अजपाजप म्हणतात, घेणे सोडणे. घेताना सो असा आवाज येतो. तुम्ही महाराज आता श्वास आतमध्ये उडा, सो, सोडताना हम. आणि ही माळ चालूच आहे माणसाची. माणूस जरी झोपलेला ज्ञानोबा, याला अजपाजप म्हणतात. अजपाजपनी उलट प्राणाचा तिथीही मनाचा निर्धार असी. म्हणून या सोहमवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्याला त्या ठिकाणी अशा प्रकारे ब्रह्मज्ञान होते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. 4 श्लोकाचं भागवत सांगितलं. ते महाराज त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं नारदाला सांगितलं. ते गुह्य विधाता सांगे नारदासी, नारदी व्यासांसी सांगितले. म्हणून महाराज त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. नारदानं मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं नारदाला सांगितलं, नारदाने व्यासांना सांगितलं. का? व्यास उद्विग्न होते. 17 पुराण निर्माण केले, पण महाराज व्यासांची असमाधानी होती. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासी अमुपी ग्रंथी केली. मग महाराज सांगा, जे महाभारती नाही ते नोहीची लोकीती, या लागी बोली जे पायी व्यास उच्चिष्ट जगत रहे. नमो व्यास विशाल बुद्धी फुल्लार विंदाय तपत्र नेत्र हीनत्वया भारतैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपहा. मग महाराज नारदानं आपलं चरित्र सांगितलं की मी मागच्या जन्मात नीच योनीत होतो, माझं नाव हरिदास ठेवलं, संत आले, त्यांनी मला महाराज मग त्या ठिकाणी अशा प्रकारे मंत्र दिला, गायत्री मंत्र. तो गायत्री मंत्र करत असताना महाराज त्या ठिकाणी माझा शेवट झाला आणि सूक्ष्म वासना शिल्लक असल्यामुळे भगवंतानं मला मागच्या जन्मात दर्शन दिलं, पण सूक्ष्म वासना शिल्लक असल्यामुळे सांगितलं बाबा पुढच्या जन्मात तू ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला येशील आणि त्यावेळेस माझं अखंड तुला दर्शन होईल. त्यावेळेस मी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून जन्माला आलो आणि राधा देवीनं मला गोलोकात नेलं आणि तिथं महाराज त्या ठिकाणी परमात्म्यानं मला विना भेट दिली. देवदत्ताम मिमाम विना स्वर ब्रह्म विभूषिताम. सांगितलं नारदा माझा तुला आशीर्वाद आहे, तू भक्तीचा प्रचार प्रसार कर आणि जतपर्यंत महाराज चंद्र सूर्य आहेत अखंड तेथपर्यंत तू या ठिकाणी अशा प्रकारे राहशील. मी तुला सिद्धी प्राप्त करून देतो, तुला वाटेल त्या ठिकाणी तू जाऊ शकशील, अशा प्रकारे सांगितलं. पण भगवान कृष्ण परमात्माचं चरित्र तुम्ही करा म्हणून महाराज त्या 4 श्लोकाची 18,000 श्लोक केले, 335 अध्याय. आणि नंतर महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे महाराज 12 स्कंद असं त्या ठिकाणी ते भागवत सुंदर त्या ठिकाणी व्यासाने निर्माण केलं. पण ते भागवत सांगावं कोण? कारण व्यास आता म्हातारे झाले होते आणि म्हातारे झाल्यानंतर आपल्या घरचं तर कोणी ऐकत नाही. महाराज ऐकते का? का रे हे अमुक करायला लागवत? ते म्हणतात हे बा आमचं डोकसं खाऊ नका, भागवत चालू आहे त्या भागवताचं डोकसं खा जा उमा महेश्वर संस्थांमध्ये. आपल्या घरचं कोणी ऐकत नाही महाराज. आणि असं असतं ना, लहानपणी पायात जोर असते, तरुणपणी तोंडात जोर असते, म्हातारपणी लहानपणी पायात जोर असते, तरुणपणी हातात आणि म्हातारपणी तोंडात. हे करा ते करा. महाराज सांगतात आता त्या ठिकाणी म्हाताऱ्या माणसाचं कोणी ऐकत. व्यासाला सांगितलं महाराज आता हे सांगण्याकरता कोणतरी पाहिजे. कोणतरी म्हणजे कोण? वैराग्यवान, निरपेक्ष, अनपेक्ष, सुचिरदक्षो, उदासीनगतो व्यथा, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रियः. मग आता त्यावेळेस त्या ठिकाणी व्यासानी निवडून काढलं. भगवान शंकर परमात्मानी स्तू आहे,
महाराज त्या ठिकाणी भगवान शंकराची आराधना केली की तुम्ही महाराज शुकाचार्य म्हणून माझे मुलं म्हणून जन्माला आहे. भगवान शंकरांनी प्रथम नाही म्हटलं का? कारण महाराज हा मायेचा बाजार आहे. कोळशाच्या खाणीत काम करतो म्हटलं की हात काळे होतातच, नाही का? मी नाही येणार. पण शेवटी भगवान शंकरानं विचार केला, समाधीमध्ये जे आपण सुख उपभोगतो ते जर लोकांना दिलं नाही तर आपण अप्पलपोटे ठरू. म्हणून महाराज त्याच्या करता त्यांनी महाराज होकार दिला, नाही का? अप्पलपोटे म्हणजे हा शब्द शिल्लक वापरला मी, पण आपण स्वार्थी ठरू, नाही का? मग महाराज आपण जेवणी जेवी लोका आणि संतर्पण करी तुका, आपल्याला प्राप्त झालेलं लोकांना दिलं पाहिजे. आणि एक सांगू का महाराज, ज्ञान वाटल्यानं कमी होत नसते, ती वाढत असते, द्विगुणित होत असते. म्हणून त्याच्याकरता त्या ठिकाणी शुकाचार्यांना एक असं सांगितलेली जाते कथा. ज्यावेळेस भगवान शंकर परमात्म्याला पार्वतीने सांगितलं महाराज मला त्या ठिकाणी कथा ऐकायची आहे, मग ते स्थान निर्जन केलं डमरू वाजून, नाही का? भरल्या बाजारात कथा हे तो नावडी पंढरी नाथा, एकांत पाहिजे त्याच्याकडे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. नेल्यानंतर ते निर्जन केलं स्थान. महाराज सांगतात त्या ठिकाणी सर्व पशु पक्षी निघून गेले. पार्वतीला ज्ञान सांगितलं, पण एका अंड्यामध्ये एक पोपटाचं अंड होतं महाराज, त्याच्यामध्ये ते पोपटाचं पिलू जन्माला आलं. त्याचा पाठलाग केला आणि व्यासांची जी पत्नी होती ना महाराज, तिच्या तोंडातून त्या ठिकाणी ते पोपटाचं पिलू तिच्या गर्भस्थ झालं. तेच शुकाचार्यजी आहे. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये लागले. ब्राह्मणाचे पुरेक खेळाचे झाले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पडून गेले रे. ऐक खेडिया तुझं सांगितले, ऐसी जाणून खेळ खेळी रे. महाराज सांगतात 12 वर्ष झाले. देवान सांगितलं या मी तुमचं वकिली पत्र स्वीकार करतो. आणि महाराज सांगतात त्या ठिकाणी शुकाचार्यांचा जन्म झाला. शुकाचार्यजी जन्म झाल्याबरोबर निघून गेले. जन्मताची संसार त्याची याला शुके, तोची निष्कलंक तुका म्हणे. महाराज सांगतात त्या ठिकाणी निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर मग त्या ठिकाणी अशा प्रकारे नंतर व्यासजी मागाय, शुकाचार्यजी थांबा थांबा, थांबत नाहीत महाराज. शुकाचार्यांचं वैराग्य एवढं होतं महाराज त्या ठिकाणी अजानुभव आहेत, कुरळे केस आहे, सुंदर अशा प्रकारचं तेज आहे. आणि अप्सरा नग्न स्नान करत होते, त्यांच्या शेजारी धावत गेले. 12 वर्षाचे शुकाचार्यजी आहेत, पण त्यांनी कपडे परिधान केले नाही. ज्यावेळेस मागून पाहिलं म्हातारे व्यास येऊन आलेले आहेत, पटापट कपडे परिधान केले. व्यासाने विचारलं का हो माझा तरुण मुलगा तुमच्याजवळून पळत गेला, तुम्ही कपडे नाही परिधान केले? मी तर 80 वर्षाचा आहे, कपडे का परिधान केले? त्यावेळेस त्यांनी सुंदर उत्तर दिलं, महाराज तुमचा जो 12 वर्षाचा तरुण मुलगा पळत गेला ना आमच्या शेजारून, त्याला स्वतःच्या देहाचंच भान नाही तर आमच्या देहाचं कुठं भान ठेईल नाही? असोयचा कुठे आठवची नाही, देहीच विधी भूदशा. अरे ज्याला स्वतःच्या देहाचा विसर पडला, तो इतरांच्या देहाचं कुठं भान ठेवणार? कपडे नेसण्याची गरजच नाही. आणि पुन्हा एक सांगू का महाराज, त्यांच्या जवळ ज्ञानच इतकं आहे की ते पाहत असताना सर्वांच्या ठिकाणी देव पाहतात. स्त्री आणि पुरुष हा त्यांचा भेद मावळला. विषमता गेलेली आहे. विषमधून सांडियले, नाही का? ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखी जे तोंड विटाळाचे. आता हे सोळे झाले त्रिभुवन, विषमधून सांडियले. ज्यांची विषमता गेली, स्त्री आणि पुरुष हा ज्यांच्या दृष्टीतला भेद गेला, त्याला काय राहिलं महाराज? कपडे नेसले आहेत काय, नाही नेसले आहेत काय? ज्याच्या दृष्टीतला भेद गेला, नाही का? म्हणून तर महाराज सुंदर वर्णन केलं. भेदलयाला भेदलयाला जाओ जगाचा, भेदलयाला जाओ भेदलयाला जाओ जगाचा, भेदलयाला जाओ. शांती अखंडित राहो राहो, शांती अखंडित राहो राहो, भेदलयाला जाओ जगाचा, भेदलयाला जाओ जगाचा, भेदलयाला जाओ. शांती अखंडित राहो राहो, शांती अखंडित राहो राहो, भेदलयाला जाओ जगाचा, भेदलयाला जाओ जगाचा, भेदलयाला जाओ. भेदलयाला जाऊ जगाचा, भेदलयाला जाऊ. शांती अखंडित राहो राहो, भेदलयाला जाऊ
जगाचा भेद लयाला जावो. भेद गेला पाहिजे. महाराज सांगतात त्यांच्या दृष्टीतला भेद गेला होता. निघून गेलेत महाराज. पुन्हा महाराज त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे व्यासांनी पाठवलं आपल्या शिष्यांना, त्यांना परत आणलं आणि आणल्यानंतर 18,000 श्लोकाची संता दिली. महाराज सांगतात त्या ठिकाणी बर्हा पीडम नटवरूपु कर्णियो कर्णिकारम विव्रतवासं कनक कपिशं वैजयंतीच माला प्रधान वेळधर सुरेन पुरेन गोपुवृंदे वृंदावरमण स्वपद रमणम प्राविशत गीत कीर्ती. पहिला श्लोक ऐकवला आणि शुकाचार्यांना असं वाटलं महाराज आपण ज्या निर्गुण परमात्म्याचं चिंतन करतो तो सगुण एवढा सुंदर आहे का? बरं असेल सुंदर, पण काही काही लोक दिसायला सुंदर असतात, असायला थोडी असतात नाही का? मग असायला थोडी असतात, आतून थोडी सुंदर असतील. काही काही गोष्टी पहा महाराज, ज्या नकली वस्तू आहेत ना त्या दिसायला इतक्या सुंदर असतात. बेंटेक्सचं सोनं असं वाटते बाबा खरंच आहे, पण मोळायला नेलं की काहीच पैसे येत नाही. काही काही गोष्टी अशा आहेत ज्या दिसण्याकरता सुंदर आहेत पण असण्याकरता नाही. बापा विषयाची मधुरता झडी आवडी उपजे चित्ता परी परिणाम विचारिता प्राणोहरी. ज्ञानवाऱ्या सांगतात अशी एक वनस्पती आहे जी खाण्याकरता गोडच लागते, माणसाला खाव वाटते, साखरेपेक्षाही गोड असते. तिचं नाव आहे बचनागाची वनस्पती. पण पोटात गेली की लगेच विष तयार होते आणि माणूस मरते. आता पहा, खाण्याकरता गोड, परिणाम वाईट नाही का? पण निंब कसा आहे महाराज? खाण्याकरता कडू पण परिणाम गोड आहे नाही का? परिणाम महाराज सांगतात त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी अशा प्रकारे असाध्य व्याधी दूर करतो. आणि म्हणून त्याच्याकरता परीक्षिती शुकाचार्यांना असं वाटलं महाराज देव दिसण्याकरता चांगला असेल पण अंतरंग चांगलं नसेल. इतक्यात दुसरं अहो बकियम स्तनकाल कुटम जिगासयाप्यायदप्य साधवी लेवेन धातु चित्वा कमवा दयालु शरणम ब्रजी. अरे आमचा देव जसा दिसण्याकरता आहे तसा अंतरंगामध्येही चांगला आहे. त्वा संकादिकाचे निमाने सायज्य सुरुसनिदला पुतनी जी विषयाची आस्तन पाणी मारू आली. मारू म्हटल्यापेक्षा नामदेव महाराज सांगितलं आमचा देव म्हणजे कोण आहे माहित आहे? दिनांची माऊली आज दिनाची माऊली माऊली आज अगाये कुलेनी खागे मज यवोपा भलतीये मार्गे भक्ती का विषय वैराग्य अथवा वै. देव म्हणतात कोणीही मार्गाने आलं तरी मी त्याला माझ्यासारखं करतो. हे देवाचं मोठेपण आहे. यावेळेस हे ऐकलं त्यावेळेस सांगितलं का हो एवढे सुंदर श्लोक कुठून म्हटले तुम्ही? ते म्हणत हे तर फक्त नमुने आहे. याच्याही पेक्षा आमच्या गुरुच्या जवळ सुंदर श्लोक आहे 18,000 श्लोक. तुमचे गुरु कुठे आहे? चला म्हणले. मग व्यासांचा शम्य प्रसाद नावाचा आश्रम होता, त्या आश्रमामध्ये आणलं आणि नंतर महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे व्यासांना नमस्कार केला. अरे हे तर महाराज आमचे वडीलच आहेत. व्यासांनी त्यांना नमस्कार केला. यम प्रवजन्ते मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहा पुत्रेति तन्मयतया तरो विनेदु सर्वभूतम हृदय मुनिमान तुस्मी. नाही का? महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे नमस्कार केला. 18,000 श्लोकाची संता दिली. शुकाचार्यांना सांगितलं आता हे भागवत सांगा तुम्ही. आणि म्हणून महाराज हा ग्रंथ शुकाचार्यांनी डोक्यावर घेतला. ज्यावेळेस शुकाचार्यांना कळालं महाराज की महाराज परीक्षिती राजाला शाप मिळालेला
आता मात्र आपल्याला या ठिकाणी पांडवांच्या राजसुयज्ञामधला एक शीत खाल्ला होता शुकाचार्याने, आणि त्या खाल्लेल्या शीताची आता परतफेड करण्याची वेळ आलेली आहे, नाही का? उपकाराची परतफेड उपकारानं. आणि म्हणून महाराज डोक्यावर ग्रंथ घेतला, निघाले. कोणी म्हणायला लागला नागाबाबा आला, कोणी म्हणायला लागले महात्मे आले. महात्मे म्हणून कोणी पूजा करायला लागले शुभदेव भगवंताची, कोणी नागाबाबा म्हणून चिडवायला लागले, कोणी महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे आरती करायला लागले. पण महाराज यांचं तसं काहीच नव्हतं. कोणी निंदा, कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा, अस्वयसा कोटी आठवची नाही. पूजा केली तर त्यांना आनंदितही होत नव्हते, आणि कोण महाराज त्या ठिकाणी बोललो तर त्याला रागही करत नव्हते. हे महाराज निजलाव तुष्टो, ज्यांना आत्मलाभ झालेला आहे असे ते शुकाचार्यजी. आणि महाराज सांगतात ज्या ठिकाणी परीक्षिती राजा उद्विग्न होऊन बसला होता गंगेच्या किनाऱ्यावर, शुक्ताल या ठिकाणी मोठ्या वटवृक्षाच्या खाली त्या ठिकाणी गेले. आणि गेल्यानंतर महाराज शुभदेव भगवंताला परीक्षिती राजानं पाहिल्याबरोबर महाराज नमस्कार केला. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि दंडवत केल्यानंतर महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे पाद्य पूजा केली, नाही का? प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. नंतर चरण वंदन केलं महाराज. लगेच प्रश्न विचारले, पण परीक्षिती राजाला त्या ठिकाणी शुभदेव भगवान, राजा थांब जरा, अरे मला स्थिर होऊ देतं की नाही? महाराज मला माहित आहे तुम्ही गाय दोहन होईपर्यंत जास्त काळ थांबत ना. संन्यासाचा नियम आहे महाराज, गाय दोहन होईपर्यंत जास्त संन्यासाने एका ठिकाणी थांबू नये, नाही का? साधू फिरता भला आणि गंगा वहती भली. गंगा जर महाराज एका ठिकाणी थांबली तर तिच्या पाण्यामध्ये शेवाळ निर्माण होण्याची शक्यता आहे, अर्थात तिचं पाणी हे पवित्रच आहे. पण महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे तिनं वाहत राहिलं पाहिजे. जगाच्या उद्धारा करतात तसं साधूनही फिरत राहिलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी महाराज मला वाटते तुम्ही फिरता, म्हणून तुम्हाला पटपट प्रश्न विचारले. काही हरकत नाही परीक्षिती राजा, आता मी तुला निवांत अशा प्रकारे तुझ्या प्रश्नाची उत्तर देतो, बोल तुला काय पाहिजे. काहीच नाही महाराज, दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर महाराज सांगतात आज तुम्ही मला गुरु रूपानं प्राप्त झाले, नाही का? एक सांगू का महाराज, गुरु हे सहसा त्या ठिकाणी भेटत नाही, पण तुम्ही जर तुमच्या अंतःकरणाची तयारी केली तर गुरु शोधण्याची गरज नाही. जई कर्म साम्य दशा होय तेथ विरेसा, होय जेथ विरेसा, मग श्री गुरु आपेसा भेटीची गा. महाराज आंबे पाडायला आले की त्या आंबेवाल्याला दौंडी पिटवावं लागत नाही. ज्याचे आंबे आहेत ना तो असं नाही म्हणत, अखिल पोपट जाती या ठिकाणी या परिसरातले जेवढे पोपट आहेत त्यांनी महाराज आमच्या आंब्याच्या झाडाचे आंबे पाडायला आलेले आहे, तुम्ही या बरं त्यांना खाण्याकरता. दौंडी देण्याची गरजच नाही. आंबा पाडायला आल्याबरोबर पोपटाला समजते, बरोबर पोपट त्या ठिकाणी येते. तसं तुम्ही तुमच्या अंतःकरणाची तयारी करा, गुरु शोधण्याची गरज नाही, गुरु तुम्हाला शोधत येतील गुरुराजे. गुरुराजे चरणासी मंदिर माझे येतील गुरुराजे. गुरु शोधण्याची गरज नाही महाराज, तुम्हाला शोधत गुरु येतील. आणि म्हणून आज त्या ठिकाणी शुकाचार्यांसारखे गुरु प्राप्त झाले परीक्षिती राजाला. त्यावेळेस सांगितलं महाराज माझं मरण जवळ आलेलं, आता तुम्ही एकच काम करा, गुरुदेव दया कर दो हम ज्ञान धरे तेरा, तेरा हम ज्ञान धरे तेरा. गुरुदेव दया कर दे हम ज्ञान धरे तेरा, तेरा हम ज्ञान धरे तेरा. गुरुदेव दया कर दे हम ध्यान धरे तेरा, तेरा हम ध्यान धरे तेरा. मन मस्त भया
केला महाराज माझ्यावर दया करा. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसी. महाराज परीक्षिती राजाने त्या ठिकाणी अशा प्रकारे नमन केलं, बसण्याकरता आसन टाकलं आणि आसन टाकल्यानंतर महाराज प्रश्नाचा भडीमार केला नाही का. महाराज जो मरणासन्न झालेला मनुष्य मात्राचं कर्तव्य इति कर्तव्यता कशामध्ये आहे? ज्याचं मरण जवळ आलं त्यानं कशाचा अंगीकार करायचा, कशाचा त्याग करायचा नाही का. आणि असा प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी सुखदेव सांगतात, राजा करील जो प्रश्न सांगेन जो कथा श्रवण करिता उद्धरती. अशा प्रकारचे महाराज त्या ठिकाणी प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी याचं उत्तर देतील, पण आज देणार नाहीत, उद्या 10 वाजता आपली कथा चालू होईल. तोपर्यंत राधे राधे गोविंद गोविंद राधे.